पुण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। रवींद्र धंगेकर, आबा बागुल, अजय भोसले आणि इतर नाराज कार्यकर्ते हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी शिंदेंच्या निवासस्थानी गेले आहेत। पुण्यामध्ये युतीमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात अशी मागणी आहे कार्यकर्त्यांची। याच मुद्द्यावरून पुण्यातील नेते हे शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। या भेटीमध्ये आता काय तोडगा निघणार याकडे लक्ष लागलंय। पुण्यातील शिवसेना पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचलेले आणि जागा वाटपावरून युतीमध्ये संभ्रम कायम असल्याचं कळतंय। धंगेकर, आबा बागुल, अजय भोसले हे शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले आहे आणि पुण्यातील युती संदर्भात सन्मानपूर्वक जागा मिळाव्या ही मागणी आहे आणि ही मागणी घेऊन ते आता एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप जे निवासस्थान आहे ते निवासस्थानी पुण्याचे रवींद्र धंगेकर आले। धंगेकर साहेब, आपण साहेबांची भेट घाललेल्या काय करायचं? काय नाही, आता निवडणुका चालू आहेत आणि पुण्याच्या निवडणुकीसाठी सगळे आम्ही आलेलो आहोत आणि आता निर्णय ते शिंदे साहेब घेणार आहेत। पण काही कार्यकर्ते यासाठी आलेत की पुण्याच्या जागा कशा सुटणार आहेत, काय सुटणार आहेत आणि पुणेकरांना शिंदे साहेबांवर विश्वास आहे। त्यामुळं पुण्याचे निवडणुका पुणे शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर या निवडणुका होणार आहेत। त्यामुळं ह्या सगळ्या विचार आणि भाऊ, ज्या वाटाघाटी सुरू आहेत त्या वाटाघाटीमध्ये धंगेकरांना कुठे स्थान दिलं गेलं नाही किंवा त्यांना जास्त बोलवलं गेलं नाही, जे तिथे ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे ती कुठेतरी नाराजी आपण व्यक्त केली, साहेबांना आज व्यक्त करणार आहे? नाही, दंगेकरला कोणी स्थान नाही दिलं तरी चालेल, पण साहेबांनी स्थान दिलेलं आहे त्यामुळे त्यांना भेटेल। पण मग तिथं ज्या पद्धतीने आता आपण पण तिथं आहेत, आपल्यालाही जबाबदारी देण्यात आलेली आहे, मग अशा पद्धतीने डावलणं कितपत योग्य? नाही, मला कोण डावलत नाही। मी कार्यकर्ता, रस्त्यावरचा कार्यकर्ता, लढणारा कार्यकर्ता, मला कोण डावलू शकत नाही। शिंदे साहेबांकडे नेतृत्व आमचं आहे, त्यांच्याकडे आम्हाला मान सन्मान आहे आणि ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि म्हणून त्यांच्याशी एक चर्चा गप्पा मारायला आलो आज। पण ज्या पद्धतीने आता पुण्यातील किंवा एकंदर सर्व निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांमध्ये तुमची जी भूमिका होती भाजप विरोधी, त्या भूमिकेमुळे कुठे बाजूला ठेवलं गेलं? नाही, माझी भाजप विरोधी भूमिका कधीच नव्हती। माझी भूमिका ही पुणेकरांच्या हिताची होती आणि कायम शिवसेना आणि शिंदे साहेब ही भूमिका माझी पुणे शहरात रुजवण्याचं काम चालू आहे। अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत आम्ही आज भेटायला आलो। आमची भूमिका तर पूर्वीच मांडलेली की कार्यकर्त्यांचा सन्मान झाला। पण तुमचं किती जागांची मागणी तिथे धंगेकरांचे, कारण का शेवटी रवींद्र धंगेकर तिथे नाव आहे, धंगेकरांचे कार्यकर्ते आहेत, पण त्यांना या निवडणुकीमध्ये जागा देणं महत्त्वाचं आहे, ती मागणी लावून धरताय का तुम्ही? नाही, तसं काय नाही, आमची दुसरी चर्चा आहे। पण 165 जागेसाठी आम्ही साहेबांकडे अहवाल दिला आहे, निर्णय तर साहेब घेणार आहे। 165 जागामध्ये किती लढवायची किंवा 165 लढवायची किंवा काय जे आहे ते साहेब। धंगेकरांची इच्छा काय? नाही, माझ्या इच्छेला अर्थ राहिला नाही। मी एका पक्षाचा पदाधिकारी झालो, त्यामुळे सर्वस्वी निर्णय शिंदे। पण एक भूमिका तुमची होती की पूर्ण निवडणूक लढवायची। माझी भूमिका कार्यकर्त्यांची भूमिका आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ज्या वेदना आहेत त्यात माझ्या वेदना आहेत। ते होते रवींद्र धंगेकरजी आणि त्यांनी स्पष्ट केले की ज्या पद्धतीनं पुण्यातल्या निवडणुकीसंदर्भातल्या जागावाटप चर्चेमध्ये त्यांना डावलं जरी गेलं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या दरबारामध्ये त्यांना डावलं जात नाही। निवडणुकीचं वातावरण जे आहे त्यांनी एक पीक पकडलेलं आहे की हाय व्होल्टेज ड्रामा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।